रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख्खन ते आंबा घाटात गाडी अडवून गाडीतून उतरवत चाकूचा धाक दाखवत दमदाटी आणि शिवीगाळ करत गाडीतील 25,000 रुपये जबरदस्तीने लुटल्या प्रकरणातील 5 आरोपींना देवरुख पोलिसांनी जेरबंद केले। 3 जण फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे। दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश तानाजी दळवी राहणार शाहूवाडी कोल्हापूर हे त्यांच्या ताब्यातील बोलेरो गाडीमधून वेतोशी तालुका जिल्हा रत्नागिरी येथून सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एक म्हैस भरून रत्नागिरी ते कोल्हापूर असा शिराळा सांगली येथे घेऊन जात असताना आंबाघाट दख्खन येथे आले। त्यावेळी पाठीमागील काचेवर पांडुरंग लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकार असा स्टिकर असलेली इनोवा गाडी यामधून आलेल्या 8 अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गाडीच्या पुढे आणि मागे लावली। फिर्यादीला गाडीतून खाली उतरवून मारहाण आणि शिवीगाळी करून तसेच चाकूचा धाक दाखवून इनोवा गाडीमध्ये जबरदस्तीने कोंबून गद्रे पेट्रोल पंप साखरपा येथे आणण्यात आले। तिथे अर्ध्या वाटेत उतरवून पोबारा केला आणि दमदाटी करून पोलिसांना काही सांगितलेस तर याद राख अशी धमकीही दिली। त्यांच्याकडे 50,000 रुपयाची मागणी करून त्यांच्याकडील गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले 25,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नितीन बगाटे पोलीस अधीक्षक रत्नागिरी आणि बीबी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा व उदय झवरे पोलीस निरीक्षक देवरुख यांनी तपास पथके तयार करून सापळा रचण्यात आला। या कारवाईत संशयित आरोपी फरहान रशीद मुल्ला वय 42 राहणार कोकणनगर तालुका जिल्हा रत्नागिरी, प्रथमेश सचिन भाटकर वय 24 राहणार गोळप तालुका जिल्हा रत्नागिरी, सर्वेश सुभाष कीर वय 22 राहणार सोमेश्वर किरबाग तालुका जिल्हा रत्नागिरी, धर्मलिंगम विजयकुमार नाडर वय 26 राहणार कुवारबाव रत्नागिरी आणि भूषण पिपेंद्र सावंत वय 26 राहणार मिर्या भारतीय शिपयार्ड जवळ तालुका जिल्हा रत्नागिरी अशा एकूण 5 संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।